अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात होणारा श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता काही दिवसांवर आलाय. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला असणारी उपस्थिती अनुपस्थिती या गोष्टी चर्चेत असतानाच आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली, ती म्हणजे राम मंदिर उभं राहतंय ती जागा. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. गुगल मॅपच्या या फोटोमध्ये दोन ठिकाणांना गोल करण्यात आले आहेत. पहिला गोल आहे श्री राम जन्मभूमी टेम्पल अयोध्या या ठिकाणाला आणि दुसऱ्या गोलातलं ठिकाण दिसतंय बाबरी मस्जिद परिसर. यावरूनच भाजप सरकारवर टीका केली जाते की भाजपनं बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी मंदिर न बांधता दुसऱ्याच जागेवर बांधलं आहे. मंदिर वही बनाएंगे मधला वहीचा वादा खोटा आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सोमवारी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आपण जिथं मंदिर बांधण्याचा अट्टहास करत होतो तिथं मंदिर झालेलं नाही, तिथून 4 किलोमीटर दूर मंदिर बांधण्यात आले. वादग्रस्त भूखंड आजही तसाच आहे. राऊत यांच्या वक्तव्यानंतर इतरही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राम मंदिर राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेलं नाही असा आरोप केला. बऱ्याच ठिकाणी या आरोपांचा संदर्भ म्हणून गुगल मॅपचा व्हायरल फोटो वापरण्यात आला. पण या फोटो मागचं सत्य काय आहे? राम मंदिर वादग्रस्त भूखंडावर बांधलं जातंय की दुसऱ्याच जागेवर? बाबरी मशिदीचं लोकेशन दिसतंय तिथं नेमकं काय आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात राम मंदिर उभं राहण्याची टाइमलाईन. 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सरकारनं बाबरी मशिदीच्या जागेसह एकूण 67 एकर जमीन अधिग्रहित केली होती. याच जागेतली 2.77 एकर जमीन ही राम जन्मभूमी मानली जाते. हाच 2.77 एकरचा भूखंड कोणाच्या मालकीचा आहे याचा वाद कोर्टात पोहोचला, ज्यावर अनेक वर्ष कार्यवाही सुरू होती. या सगळ्यात जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा ती जागा सपाट करण्यात आली आणि त्याच जागेवर श्रीरामांची एक मूर्ती स्थापन करण्यात आली. मग 9 नोव्हेंबर 2019ला सुप्रीम कोर्टानं राम जन्मभूमीच्या प्रदीर्घ खटल्यावर आपला निकाल जाहीर केला, ज्यात 2.77 एकर जागा ही राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली. सोबतच कोर्टानं वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच 5 एकर जागा देण्यात यावी असे निर्देशही दिले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायच्या आधीही राम जन्मभूमीवर असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन घेता येत होतं. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर श्रीराम मंदिर उभं राहण्याबाबत हालचाल सुरू झाली. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम जन्मभूमीमधली रामाची मूर्ती राम जन्मभूमीतल्याच जागेत 100 मीटरवर नेली आणि मंदिर उभं राहेपर्यंत ही मूर्ती इथं असेल आणि मंदिर उभं करताना मूळ जागेवर गर्भगृह बांधण्यात येईल आणि त्यात या मूर्तीचीही पूजा केली जाईल असं सांगण्यात आलं. मग राम मंदिर उभं करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर सरकारनं अधिग्रहण करण्यात आलेली 67 एकर जमीन राम मंदिर ट्रस्टला दिली. यातल्याच वादग्रस्त 2.77 एकर जमिनीवर राम मंदिर उभं राहतंय आणि राम जन्मभूमीच्याच ठिकाणी मंदिराचं गर्भगृह बांधण्यात येतंय. थोडक्यात काय तर श्रीराम मंदिर त्याच विवादित जागेवर बांधण्यात येतंय. पण मग व्हायरल फोटोत वेगवेगळी ठिकाणं कशी दिसत आहेत? याचं नेमकं सत्य काय आहे? तर या फोटोत आपल्याला 2 ठिकाणं दिसतात. एक राम जन्मभूमी आणि दुसरं आहे बाबरी मशीद परिसर. आता हेच लोकेशन आपण गुगल मॅपवर टाकून पाहिलं तर आपल्याला सध्या राम मंदिराचं काम सुरू असलेली राम जन्मभूमी दिसते आणि जिथं बाबरी मस्जिद परिसर हा उल्लेख आढळतो त्या ठिकाणी गुगलच्या सॅटेलाइट मॅप मधून पाहिलं तर श्री सीताराम मंदिर बिर्ला मंदिर हे ठिकाण दिसतं. दोन्ही ठिकाणं झूम करून पाहिली तर सॅटेलाइट इमेजनुसार राम जन्मभूमीच्या ठिकाणी आपल्याला राम मंदिराचं सुरू असलेलं काम दिसतं, तर बाबरी मस्जिद परिसर असा उल्लेख ज्या ठिकाणी करण्यात आलाय तिथं उभं असलेलं श्री सीताराम मंदिरही दिसून येतं. पण मग व्हायरल झालेल्या फोटोत मंदिराच्या जागी मशिदीचा परिसर कसा दिसत होता? तर मंदिराच्या जागेच्या रिव्ह्यू मध्ये कोणीतरी बाबरी मशिदीचा फोटो ऍड केला होता आणि ठिकाणाचं नावही बदललं होतं. या चुकीच्या मार्किंग मध्ये ठिकाणाचं नाव बाबर मस्जिद असं केलं होतं, तर ते परमनंटली क्लोज्ड असल्याची नोंद केली होती. यामुळेच जिथं बाबरी मशीद होती त्याच्यापासून काही किलोमीटर अंतरावर श्रीराम मंदिर बांधण्यात येतंय हा दावा करण्यात येत होता, जो चुकीचा ठरतो. अल्ट न्यूज या वेबसाईटनं गुगल अर्थ प्रोचा वापर करून काही सॅटेलाइट इमेजेस मिळवल्या आहेत, ज्यात 2011ला मंदिराचं बांधकाम सुरू नव्हतं तेव्हाच्या विवादित जागेचा फोटो दिसतो आणि 2023 मध्ये मंदिराचं बांधकाम सुरू असतानाचा फोटो दिसतो. यातून दोन्ही ठिकाणं एकच असल्याची खात्री पटते. सोबतच
बाबरी मशिदीचे काही जुने फोटोज आणि सध्या राम मंदिराचं काम सुरू असलेलं ठिकाण यांचेही संदर्भ जोडल्याचं दिसून येतं, ज्यावरून हे स्पष्ट होतं की जिथे बाबरी मशीद उभी होती त्याच ठिकाणी श्रीराम मंदिर उभं राहत आहे. व्हायरल फोटोत दिसणाऱ्या बाबरी मस्जिद परिसरामुळे आणखी एक गोष्ट चर्चेत आली, ती म्हणजे अयोध्येत उभी राहणारी मशीद. सुप्रीम कोर्टानं राम जन्मभूमीचा निकाल देताना वक्फ बोर्डाला मशिदीसाठी 5 एकर जागा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारनं ही 5 एकर जागा दिली, जिथं मस्जिद ए अयोध्या उभी राहणार आहे. ही जागा आहे धन्नीपूर इथं. धन्नीपूर अयोध्या जिल्ह्याच्याच फैजाबाद मध्ये असलं तरी ते अयोध्या शहरापासून 24 किलोमीटर लांब आहे. या मशिदीसाठी जागा अलॉट झाली असली तरी फंड्स अभावी इथं बांधकाम सुरू झालेलं नाही. फोटोत दिसणाऱ्या बाबरी मस्जिद परिसर या ठिकाणाशी मस्जिद ए अयोध्याचा काहीही संबंध नाही. मुळात ते ठिकाणच श्री सीताराम मंदिराचं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.